एक स्पून दिला पण त्याने वेट लॉस टिक्की बनते. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझं जे धडाक्याने जे वेट लॉस कमी होतं आहे ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट म्हणजे माझं खाणंपान पण आहे. तर याच्या आधी पण मी शेअर केलेलं, पण म्हटलं चला आज ना माझ्या जेवणामध्ये मी बऱ्याच वेळेस ना अशी जी बीटरूट आहे ना त्याची टिक्की बनवत असते. आता बीटरूट फक्त प्लेन बनवायला घेतलं ना की त्याची टिक्की बनत नाही, म्हणजे खूप असं ना त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकायला लागतं, म्हणजे बेसनचीच टिक्की खाल्ल्यासारखं असं होतं. तर मग मी काय करते, त्याच्यामध्ये थोडंसं स्मॅश पोटॅटो आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल म्हणजे नॉर्मली टोमॅटो वगैरे जर टाकला तर त्याने खूप चिघळतं. म्हणून मी काय करते त्याच्यामध्ये ना मटार म्हणा किंवा कांदा आणि स्मॅश पोटॅटो, मोस्टली हे 3 आयटम शक्यतो टाकत असते. आणि मग मी आज ना फक्त जेवण जे आहे माझं लंच जो आहे ना तर टिक्की आणि थोडीशी मटकी वगैरे असं करून घेतलेलं, सॉटे वगैरे मटकीचे. तर ही जी टिक्की आहे ना ही खूप छान लागते. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मी ना बऱ्याच दिवसापासून ना मला बीटरूटचं मी ना टिक्की वगैरे किंवा बीटरूटचं सलाड हे जेवणामध्ये खूप दिवसापासून ॲड केलेलं आहे. आता इथं ऑइल मी थोडंसं जास्त घेतलं कारण हाताला खूप चिटकतं आहे हे, म्हणून मला ऑइलची गरज पडते. आणि थोडंसं ना डीप फ्राय किंवा असं काही करायचं नाही. ह्या टिक्कीला जस्ट काहीतरी शॅलो फ्राय करायचं, तेल जास्त टाकायचं नाही आहे, म्हणजे मग आहे ना छान ती टिक्की होते आणि चवीला खूप छान लागते. आता याच्यामध्ये तुम्ही पालक वगैरे पण बारीक चिरून किंवा कोथिंबीर वगैरे जे तुमच्याकडं म्हणजे तुम्ही ज्या भाज्या टाकू शकता त्या भाज्या टाकून वगैरे ना बनवू शकता. तर मी ना माझ्या जेवणामध्ये आता बीटरूटचा सलाद कंपल्सरी केलेला आहे. एव्हरी विकेंडला मी ना बीटरूट घरी आणत असते. पहिले या घरामध्ये बीटरूटचं काहीच बनत नव्हतं, पण जेव्हापासून मी मनावर घेतलं वेट लॉस ना तेव्हापासून आहे ना ही टिक्की, बीटरूटचा सलाद ह्या गोष्टी, आणि इवन मी ना एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये पण टाकलेला आहे. तर बीटरूटची जी जशी आपण बटाट्याची सुकी भाजी करतो ना तशीच बीटरूटची ना बीटरूट उकडून घेतल्यानंतर ना त्याची सॉटे करून जिरा वगैरे अशी तडका वगैरे देऊन ना त्याची भाजी पण छान बनते. अशी वेट लॉस टिक्की बनते. तेल होतं पण पहिली छान बनली, नंतर करायला लागतं, केअरफुल करायला लागतं. त्या अशा आणि राहिलेलं थोडंसं बॅटर आहे ते अशा पण छान बनते, म्हणजे एकदम मस्त करू शकतो. त्या जेवणामध्ये ना कळणाची भाकरी म्हणजे उडदाची भाकरी आणि ती चटणी असते. तर ही अशी चटणी आणि भाकरी खूप सुंदर लागते. म्हणजे ही खानदेशी पद्धत आहे. असं जे खानदेशी असेल ना त्यांना माहिती असेल, तर मला ते सासरे आल्यानंतरच कळालं. आणि टिक्की पण एकदम भारी झाली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये तुम्ही कांदा किंवा बाकीचे व्हेजिटेबल्स वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि आजच्या जेवणामध्ये अशी मस्त मटकी फ्राईड, टिक्की, छोटीशी भाकरी आहे आणि चटणी, दही आणि काकडी खायचा मूड नाही आज, दही नंतर खाय. जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आवडलं का? मी पण एन्जॉय करते ना. तुला घ्यायचा? एक स्पून दिला पण नाही नकोय ना तुला? हवं आहे? हवं म्हणतो आणि घ्यायच्या वेळेस म्हणून नाही आहे. त्याला ग्लास पाहिजे, ताक नको. मी याच्यामध्ये ना ह्या ताकामध्ये बनवायला थोडीशी साखर आणि नॉर्मली गूळ टाकत असते, पण आता गूळ नाही आहे म्हणून साखर टाकली. पिंक सॉल्ट आहे का? बेबीचं ते नाही बरं का, दुसरं एक अजून ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे आणि जिरा पावडर. आणि पण मस्त झालं एकदम, अशी बॅलन्स चव आली. असं वाटतं की तसं राहावं. ते माझ्याकडं ना ताक बनवायचं ते मशीन आहे, बघितलं असं त्याच्यामुळे ते इझिली होतं. आणि आज आऊने लिटरली एवढी टिक्की बनवली मी आमच्यासाठी, त्याने ती खाल्ली टिक्की, 1.5 टिक्की खाल्ली आज. आणि भात थोडासाच खाल्ला, 1-2 घास, नंतर खाल्ला तर नंतर खाल्ला. अजून मला फरशी पुसायची आहे. हा बघा प्राणी, काय प्राणी बाई आली नाही म्हणून करते. आपणच आपली घराची काळजी घ्यायची असते. काम हे एवढंच फक्त पुसलं आहे, हा बाकी सगळं मी पुसलंय. काय
पुसलं. तरी सगळं व्हिडिओ मध्ये आता म्हणणार तुम्हीच सगळं पुसलंय. आई शपथ, असं काय? मग ते सगळ्यांना माहिती आहे. एक घरात ती बाई असते ना, ती जास्त काम करते. आमच्या घरात उलट आहे. असं काय नाही बघ. फक्त शोषण करायची, काय करायचं? शोषण करायचं आणि गाजावाजा करायचं की काम करायचं बोटाभर, गाजावाजा करायचं अंगाभर. ते बाय अशा घरचं दिवसच नाही. आपण सकाळी दुधाला लावतो ना, तेच अशा शिकतात. हे असं करतात. त्याच्यामुळे आपले ना डाग निघतो नाही फरशीचे, माहिती आहे? अभ्यास वरती काय फॅन कुठे आहे? मी बघ काय करते मम्मी. त्याला कळायला पाहिजे की फोन बघण्या व्यतिरिक्त पॅरेंट दुसरं पण काम करतात. हे काहीतरी मम्मी टाइमपास करते ना. मी तो काहीतरी बोलते बोल. मग तो म्हणतो मम्मा काहीच करत नाही. त्याला शिकवा बरोबर अजून ना? असं. त्याला शिकवा अजून उलटं पालटं ना. अजून काय? उलटं पालटं शिकवा अजून त्याला. अहो फॅन कुठे आहे? मम्मा बघ, मम्माच्या हातात काय आहे? तो मॉप आहे. 10 मिनिटं आधी बबू तूच मला बघितलं होतं ना पूर्ण घर साफ करताना. काय? हो म्हणतोय बघ, काय? पूर्ण घर साफ केलं होतं मी त्याने. मी मिळा डबल उचल, घे पेपर परत. उचल परत. उचल. काय करतोय? काय हे? काय हे? पेपर आहे, पेपर. खेळतो का पेपरशी? काय करतो? आता घेतो. बरं घे. तुझ्यामुळे चांगला ट्रीटमेंट झाला रे अवेश. इथे चिटकलाय एंट्रीच्या वेळेस. माझे ते ठेवू बाजूला, ते खूपच गरम आहे. काकू बनवतात मस्त आलू पालक आणि डाळ आलू पालक ची भाजी, छान. एवढी मस्त फ्रेश पालक मिळाले आम्हाला काल. त्यांचे आलू पालक मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. खूप सुंदर बनवतात काकू आलू पालक. मागच्या वेळी बनवते म्हणून आम्ही परत फरमाईश केली, अजून बनव. आणि याचं बघा काय चाललंय. आलाच का तू इथे? आलाच लगेच येतो. काय तिकडं असल्या इथं अवघ्यांचं चाललंय खाणं. हो आणू ना. ते आबा काय करता? आबा कडक आहे फार काकडी. मोठी आणली, दुसरी आणली पाहिजे सॉफ्ट वाली काकडी. हे बघ घे. त्याला नाहीये एवढं ये. अहो त्याला काहीच नाहीये. अरे कापते मम्मा. कसं बघ, त्या काकांना म्हटलं होतं काप मारा. काप मारल्यानंतर जर लाल निघालो तरच मी पैसे देणार, नाही तर मी पैसे देणार नाही. दुसरं घेईन. तर मी नेहमी ऍक्च्युअली असं करते फ्रुट्समधला. म्हणजे टरबूज बद्दल तरी मी असं करत असतो. कोण असं करत असतं नक्की कमेंट करून बघा. यम असं खाण्यामध्ये मजा आहे ना. ती अशी फोर्कने घेऊन खाण्यात मजा नाही. आज वेट लॉस टिक्की बनवली होती आणि ती मी बऱ्याच वेळेस बनवत असते, पण म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूयात म्हणून व्लॉग बनवला त्याच्याबद्दल. तर ती खूप छान लागते आणि ही जी रेसिपी आहे ना, तर बऱ्याच ठिकाणी ना वेट लॉसमध्ये बनवली जाते. फक्त तुम्ही आलू वगैरे फक्त न टाकता वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकू शकता. आणि जेव्हा मी टरबूज वगैरे घ्यायला गेली होती ना, तर आंब्यांचा रेट खूप होता. नाही तर आंबे घ्यायचे होते, पण मोस्टली आम्ही ना पाडव्यापासूनच आंबे खायला स्टार्ट करतो. कारण आईला नैवेद्य वगैरे दाखवल्याशिवाय आम्ही आंबे खात नाही, माझ्या सासूबाईंना.
तर मग त्या दिवशी पुरण वगैरे करून मग नैवेद्य दाखवून मग तिथून पुढे आंबे स्टार्ट करतो. कारण आम्हाला आंबे आत्ता ह्या सीझनमध्ये म्हणजे ह्या महिन्यापासूनच स्टार्ट करतो आपण खायला. पण आंब्याचा जो भाव होता तो काहीतरी आता 1200 रुपये डझन आहे. तर मग त्या दिवशी मग मी त्याला विचारलं फळावाल्याला की म्हटलं पाड्यापर्यंत किती कमी होईल वगैरे. तर तो बोलला की एक 200-250 पर्यंत कमी होईल म्हणून. म्हटलं ठीक आहे, आता थोडाफार हळूहळू नंतर पण बऱ्याच दिवसांनी ना मग भाव असं कमी कमी होत जातो. पण मग इथून पुढे मग सीझनल फ्रूट्स मग आता नाही खायचे तर कधी खायचे असं. तर टिक्की वगैरे तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण नक्की रेसिपी वगैरे ट्राय करून बघा. होते मग त्याच्यामुळे मग बाकीचं काम आवरायचं होतं, ते सगळं पटपट आवरून घेतलं. आणि वरून आहे ना पहिल्यांदा ब्लॉगमध्ये एवढा बोललेला, तर त्याला म्हणजे हळूहळू जमतं म्हणजे तो असा कम्फर्टेबल नाही आहे असं बोलायला वगैरे. पण त्या दिवशी तो मला बोलता बोलता मग तसा बोलला तो ब्लॉगमध्ये बराच. आणि मला तर हसायलाच येतो तुझ्या हिशोबाने बोलत होता तो. ठीक आहे, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की वरुणी पण ब्लॉगमध्ये येऊन बोलावं तर मला तशी कमेंट करून नक्की सांगा. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.